ओपिनियन पोलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। पश्चिम महाराष्ट्राचं चित्र काय आहे ते आपण पाहतो। 10 जागांपैकी 5 जागांचा अंदाज आपण जाणून घेतला। अगदी छोट्याशा ब्रेकपूर्वी माढ्याची जागा काय सांगते आपण पाहूयात। गेल्या अनेक काळ म्हणजे जवळपास गेले 15-20 दिवस महिनाभर माढ्याचा मतदारसंघ हा सगळ्यांच्या चर्चेमध्ये राहिलेला मतदारसंघ होता आणि त्याचं कारण होतं महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडचे सुद्धा रुसवे फुगवे। रणजित सिंग निंबाळकर इथना सध्या खासदार आहेत, त्यांना भाजपनं उमेदवारी महायुतीकडनं दिली आणि भाजपच्या गोटामधनं भाजपच्या मित्रपक्षांकडनं प्रचंड नाराजीचा सूर उमटला। रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची नावे यामध्ये आघाडीवर होती। दोघांची समजूत काढण्याचा महायुतीच्या नेत्यांकडून विशेषतः देवेंद्र फडणवीसांकडून मोठा प्रयत्न झाला। त्यानंतर लक्ष लागलं होतं की मग इकडे रणजित सिंग निंबाळकर यांना विरोध होत असेल तर मग आपण उमेदवार कोणता द्यावा। शरद पवार यांनी बराच काळ वाट पाहिली आणि अगदी शेवटच्या क्षणी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली। धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला, ते आता तिथनं उमेदवार आहेत आणि रमेश बारसकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इथे असतील। वंचित बहुजन आघाडीची या मतदारसंघामधली भूमिका सुद्धा कायमच महत्त्वाची राहिलेली आहे। विजय इथे सोपा असणार आहे कुणासाठी? सोपा विजय असणार आहे इथे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी। त्यामुळे भाजपला या मतदारसंघामध्ये धक्का बसू शकतो। माढामधला मतदारसंघ। पुढचा मतदारसंघ आहे सांगली। महाविकास आघाडीसाठी अत्यंत डोकेदुखी बनलेला हा मतदारसंघ आणि त्याचं कारण आहे शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केलेला उमेदवार चंद्रहार पाटील यांची उमेदवारी सांगलीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी घोषित केली आणि संजय काका पाटील यांचे जे सध्याचे इथले खासदार आहेत त्यांना भाजपनं इथून उमेदवारी दिलेली आहे। विशाल पाटील हे जे नाव आहे हे खूप चर्चेत राहिले गेले 15 दिवस। काँग्रेसचे नेते आहेत, या मतदारसंघामधनं महाविकास आघाडीकडनं त्यांना लढायचं होतं, मात्र शिवसेना ठाकरे गटाकडे हा मतदारसंघ गेला। विशाल पाटील नाराज झाले। आज विशाल पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे हा मतदारसंघ बारामती पाठोपाठ सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा असणार आहे। काटेकी टक्कर असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या या मतदारसंघामध्ये आणि या सगळ्यामध्ये संजय काका पाटील हे पुन्हा एकदा आपली खासदारकी टिकवताना दिसतायत, कारण इकडे कदाचित महाविकास आघाडीमध्ये मतांचं विभाजन होऊ शकतं। सातारा महायुतीकडनं इथला उमेदवार कोण असणार, कोणाच्या तिकिटावर लढणार याबाबतच्या चर्चा होत्या। अखेर उदयनराजे भोसले जे दिल्लीमध्ये जाऊन बसले होते, मला इथूनच उमेदवारी मिळावी आणि भाजपच्या तिकिटावरच मिळावी यासाठी त्यांचं म्हणणं पक्षानं मान्य केलं। उदयनराजे भोसले यांना इथून उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आमदार होते, त्यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिलेली आहे। टक्कर मात्र इथे काटेकी असणार आहे, सहज सोपा विजय नसणार आहे आणि शशिकांत शिंदे पुन्हा एकदा भाजपसाठी एक धोक्याची घंटा। सातारा हा भाजपकडनं जाण्याची शक्यता आहे, कारण शशिकांत शिंदे यांना आघाडी इथे मिळताना दिसते। कोल्हापूर मतदारसंघ शिवसेनेकडे होता, तिथे संजय मंडलिक हे खासदार होते आणि संजय मंडलिक यांनाच पुन्हा महायुतीकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि शाहू महाराज छत्रपती यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली। प्रश्न फक्त इतकाच होता की महाविकास आघाडीतर्फे ते कुणाच्या तिकिटावर लढणार। त्यांनी निवड केली मी काँग्रेसकडनं लढेन, त्यामुळे ही जागा काँग्रेसला गेली महाविकास आघाडीकडे आणि या दोघांमधली लढत मात्र कोल्हापूरच्या मैदानात चुरशीची होणार आहे आणि डाव कोण जिंकताना दिसतंय? संजय मंडलिक ह्या आघाडी घेताना दिसतायत। खरं तर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिल्यानंतर हा विजय महाविकास आघाडीसाठी सोपा असेल असं मानलं जात होतं, पण सध्या जे आकडे समोर येत आहेत त्यानुसार इथे चुरशीची लढत होईल आणि संजय मंडलिक आघाडी घेताना दिसतायत। शेवटचा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातला हातकणंगले। सांगली आणि कोल्हापूरमधल्या मतदारसंघांचा मिळून हा मतदारसंघ बनतो। चुरशीची लढत इथे होणार आहे कुणामध्ये? तर सध्याचे खासदार जे शिवसेनेचे आहेत एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत धैर्यशील माने, त्यांना उमेदवारी जाहीर केली, जाहीर करायला बराच वेळ लावला गेला। सत्यजित पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महाविकास आघाडीकडून आणि राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवारी राजू शेट्टींना द्यावी की दुसरा उमेदवार द्यावा यावरून चर्चा सुरू होती, पण राजू शेट्टी महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर लढायला तयार नव्हते। इथेच वाद झाला आणि अखेर राजू शेट्टी यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सध्या ही तिरंगी लढत दिसणार आहे हातकणंगले मतदारसंघामध्ये। खरं तर आणखीन 2 उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत, त्यामुळे ही लढत पंचरंगी सुद्धा असणार आहे। ते 2 उमेदवार कसे टक्कर देतात यावर ठरेल ही चुरशीची लढत, पण सध्या जी चित्र दिसतंय त्यानुसार उद्धव ठाकरे यांचा उमेदवार आणि महाविकास आघाडी इथे आघाडी घेताना दिसते आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या या चित्रानुसार हातकणंगले पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आपल्याकडे राखताना दिसतात, जरी धैर्यशील माने हे त्यांना सोडून गेलेले असले तरी।
हे एकूण महाविकास आघाडीचं चित्र पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र आहे. या चित्रावर सगळ्या जाणकारांचं काय म्हणणं आहे, राजकीय विश्लेषक काय म्हणतात जाणून घेणार. छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.